तलाठी आणि ग्रामसेवक या दोघांपैकी सर्वात चांगले पद, सर्वात बेस्ट पोस्ट आणि ड्रीम पोस्ट कोणती आहे त्याच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। ग्रामीण भागामध्ये या दोन्ही पदांचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध येतो आणि या पदाची जबरदस्त क्रेज असते ग्रामीण भागामध्ये। म्हणजे इव्हन दो एखादा इंजिनियर उमेदवार असेल, डॉक्टर उमेदवार असेल, तरी तलाठीचे जेव्हा फॉर्म सुटतात तेव्हा तो फॉर्म भरतो, ग्रामसेवकचे फॉर्म भरतो। तर या दोन्ही पदांचा आज आपण एक कंपॅरिझन करणार आहोत आणि या कंपॅरिझन मध्ये दोघांपैकी पगार कोणाला जास्त आहे, प्रमोशन कोणाचं किती होतं, कामाचं स्वरूप काय, कोणाचं जास्त कठीण काम आहे, बदली कोणाचं काय आहे, अधिकार काय आहे, प्रतिष्ठा काय आहे, तर हे सर्व पॅरामीटर्स आज आपण जे आहेत तर ते चेक करणार आहोत तलाठी वर्सेस ग्रामसेवक आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी गणेश मानकर, इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। बघा, लवकरच तलाठी भरतीची जाहिरात जी आहे तर ती येणार आहे आणि या तलाठी भरतीसाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर महाराष्ट्रातली तलाठी भरतीमध्ये सर्वात जास्त सिलेक्शन देणारी अकॅडमी म्हणजे इग्नाइट अकॅडमी। 2023 मध्ये सर्वात जास्त निवड आपण दिली होती, सर्वात जास्त उमेदवारांना मार्गदर्शन केलं होतं आणि हेच ओळखून आता आपण ही तलाठी भरती 2025 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आपली ही बॅच आहे, तर तुम्ही नक्की ही बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकता इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून। त्यासोबतच ग्रामसेवकची पण आपली बॅच जी आहे तर ती अवेलेबल आहे, ते पण तुम्ही ऍप्लिकेशनवरून डाउनलोड करू शकता। आता या पदाला ऑफिशियली आता कागदोपत्री तलाठी आणि ग्रामसेवक म्हणतच नाही, आता आपण तुमच्यासाठी म्हणतो पुढच्या वर्षी किंवा आणखी 1-2 वर्षांनी मे बी हे नाव आपण वापरणार नाही। बघा, तलाठीला आता नवीन नाव मिळालेलं आहे, त्याला नाव मिळालेलं आहे ग्राम महसूल अधिकारी। ग्राम महसूल अधिकारी थोडासा भारी नाव दिलेलं आहे त्याला, नाहीतर काय होऊन जायचं तात्या तात्या तात्या, भाऊसाहेब 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 म्हणायचे फक्त त्यांना, तर थोडं त्यांनाही फिलिंग यावं की अधिकारी लेवलची, तर ग्राम महसूल अधिकारी हे नाव त्यांना आता जे आहे तर ते देण्यात आलेले आहे। आणि ग्रामसेवकला आता नाव देण्यात आले ग्राम पंचायत अधिकारी। ग्राम पंचायत अधिकारी म्हणजे त्यांना देखील वाटावं की आपण सेवक नाही तर आपण ऑफिसर आहात, तर त्याच पद्धतीने चालू आहे। सध्या शासनामध्ये काय चालू की इंग्रजकालीन काही ज्या पदांचे नाव होते तर ते बदलून थोडंसं आता व्यवस्थित ठेवायचं, जसं की महसूल सहाय्यक हे नवीन नाव आलेले पिकला, तर हे अशा काही गोष्टी ज्या होत्या तर त्यांनी ते इथं बदललेले आहेत। बघा, तलाठीला आता ग्राम महसूल अधिकारी म्हणतात, जे नवीन ऍड येणार आहे तर ती ग्राम महसूल अधिकारी या नावाने येणार आहे। म्हणून तुम्ही एखादं पुस्तक पाहणार, एखादा कोर्स पाहणार की जिथं ग्राम महसूल अधिकारी नाव आहे आपला, तर तुम्ही अरे मला तर तलाठीचा अभ्यास करायचा आहे, ग्राम महसूल काय आहे, तर ग्राम महसूलच आता म्हणजे तलाठीचं नाव ग्राम महसूल आहे आणि ग्रामसेवकचं नाव आता ग्राम पंचायत अधिकारी असणार आहे, तर हे बदल झालेले आहे। ग्रामसेवकाची जी निवड आहे तर ती निवड मित्रांनो जिल्हा परिषदेमार्फत होत असते। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्याला आपण म्हणतो सीईओ, तर हे त्याची नेमणूक करत असतात आणि त्याची बदली करण्याचा अधिकार देखील याच जिल्हा परिषदेला जे आहे तर तो असतो। प्रत्येक ग्रामपंचायतसाठी एक आपल्याला ग्रामसेवक पाहायला मिळतो, परंतु काही ग्रुप ग्रामपंचायत असतात, काही छोट्या ग्रामपंचायत असतात किंवा काही जवळजवळ ग्रामपंचायत असतात, तर अशा परिस्थितीमध्ये 2 किंवा अधिक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक अशी तरतूद जी आहे तर ती करण्यात येऊ शकते। ग्रामसेवकाची बदली त्यासोबतच त्याचं बढती म्हणजे प्रमोशन तसेच निलंबन याबाबतचे सर्व अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास जे आहेत तर ते असतात। त्यासोबतच या ग्रामसेवकाचं वेतन ग्रामपंचायतीमधून दिलं जात नाही, तर त्याच्यासाठी जे आहे तर ते जिल्हा निधीतून जे आहे तर त्याचं वेतन दिलं जातं। हा एक महत्वाचा बदल आहे। बघा, ही दोन्ही जर पद पाहिली, ही दोन्ही पद पोस्ट वाईज सेम आहेत। म्हणजे काय, ही दोन्ही ग्रुप सी ची पद आहेत, क्लास 3 ची पोस्ट आहेत। आता तलाठी जर पाहिलं तर महसूल आणि वन विभागाकडे येतो, म्हणजे महसूल विभागाचं पद आहे हे, आणि ग्रामसेवक जर पाहिलं हे झेडपीच्या अंडर आहे, म्हणजे याला रिपोर्टिंग महसूल मंत्री हा झेडपीच्या अंडर रिपोर्टिंग जे आहे तर तो करत असतो ग्रामसेवक। तर हा एक महत्वपूर्ण आपल्याला इथं बदल पाहायला मिळतो। ओके, वेतन श्रेणी पाहिली, दोघांची वेतन श्रेणी सारखीच आहे। S8 ची वेतन श्रेणी आहे, लिपिकची असते S6 त्याच्यापेक्षा 2 पाऊल पुढं 25,500 ते 21,100। S8 25,500 21,100, म्हणजे वेतनाच्या बाबतीत दोन्ही सेम लेवलला आहेत। पण इथं वेतनाच्या बाबतीत तलाठी थोडा वरचढ ठरतो का, कारण की ज्या दिवशी तुमची तलाठी म्हणून जॉईनिंग होते त्या दिवसापासून तुम्हाला पूर्ण पगार चालू होतो। म्हणजे हा 25,500 काहीतरी बेसिक पे आहे, तर हाच काहीतरी 38 ते 40 दरम्यान तुमचं इन हँड पेमेंट येतं बरं का, इन हँड म्हणतो मी, इन हँड पेमेंट तुम्हाला 38 ते 40 पर्यंत येऊनच लागतं ते।
पण ग्रामसेवकचं तसं नसतं. ग्रामसेवकाची ऍड निघताना कंत्राटी ग्रामसेवक या ना पदाने निघते आणि त्यांना 3 वर्ष हे कंत्राटी स्वरूपात काम करावं लागतं. तर त्यावेळी त्यांना आय थिंक काहीतरी 15 ते 16,000 रुपये असं काहीतरी आहे. तर तेवढंच त्यांना भेटत असतं. आधी तर काहीतरी 8-6 हजार रुपयेच होतं, तर आता थोडंफार त्यांना वाढलं असेल. तर एवढं पेमेंट त्यांना भेटत असतं. त्याच्यामध्ये काही भत्ते वगैरे असतील तर ट्रॅव्हलिंग अलाउन्स भेटतो त्यांना 1001 रुपये. बट त्यांना ही जी वेतन श्रेणी ना, ही आपण जी इथं तुम्हाला दाखवतो ही लागू होत नाही. म्हणून वेतनाच्या बाबतीत जर पाहायला गेलं तलाठी हा थोडा वरचढ ठरतो, कारण की तलाठीला फर्स्ट डे पासूनच चांगलं पेमेंट मिळतं आणि ग्रामसेवकाला 3 वर्ष मेहनत करावी लागते. त्याच्यानंतर तो ग्रामपंचायत अधिकारी बनेल, म्हणजे ओरिजिनल ग्रामसेवक बनेल आणि त्याच्यानंतर त्याची जी मूळ वेतन श्रेणी जी आहे तर ती त्याला लागू होत असते. म्हणजे वेतनच्या बाबतीत पाहायला गेलं तर तलाठी थोडा वरचढ ठरतो. पण दोघांची पोझिशन, संवर्ग आणि त्यासोबतच सॅलरी रेंज ही सारखीच आहे. पात्रता काय लागते तलाठी आणि ग्रामसेवकसाठी, तर ती आपण जाणून घ्या. सगळ्यात आधी तलाठीसाठी काय पात्रता लागते. तलाठीसाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. आता इथं पदवीधर उमेदवारांना डायरेक्ट सरसकट दिलेले की कुठलाही पदवीधर उमेदवार या पदासाठी फॉर्म भरू शकतो, तर त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. पदवीधर पाहिजे तो. ओके. ग्रामसेवक या पदासाठीची पात्रता आहे ना खूप वेगळी आहे, थोडीशी वेगळी आहे. तर ती व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. बघा, त्यांना 12वी पाहिजे आहे. 12वी पाहिजे आहे 60% गुणांचं. 12वी सायन्स पाहिजे 60% गुणांचं. त्यासोबतच शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका म्हणजे डिप्लोमा पाहिजे, इंजिनिअरिंगचा डिप्लोमा 3 वर्षाचा, किंवा प्रशासन मान्य संस्थेची समाज कल्याणची पदवी पाहिजे, ती चालणार आहे. किंवा 10वी असेल आणि कृषी पदविका असेल ते चालणार आहे. त्यासोबतच कृषीची पदवी असेल ती देखील चालणार आहे. आणि जे आहे MSCIT असणं इथं आवश्यक आहे. मेन म्हणजे हे 12वी + 60% एक क्रायटेरिया आहे. त्यासोबतच शासन इथं आहे ना कोणत्याही शाखेचा पदवीधर असा सरसकट इथं जे आहे तर तो येत नाही, कारण की कृषीचे विषय असतात त्याच्यामुळे. वयोमर्यादा तलाठीसाठी जर पाहिली तर तुमची वयोमर्यादा असते 18 ते 28. 18 वर्ष पूर्ण झालेला आणि ज्याच्याकडे पदवी पूर्ण आहे, पदवीला थोडंसं 21-22 वर्ष लागतो, तर ते उमेदवार इथं जे आहेत तर ते अप्लाय करू शकतात. हे लक्षात घ्या. मागासवर्गीयांसाठी हीच वयाची अट ही 43 वर्षांपर्यंत आहे. जे कोणी कॅटेगरीमध्ये येतात, ओबीसी मध्ये असाल पण NCL मध्ये नसेल तर तुम्हाला ओपनच कन्सिडर केलं जातं, म्हणून तुम्हाला तीच 38 वर्ष वयाची अट जी आहे तर ती असते. ग्रामसेवकाला पण सेम अट आहे. बघा, 18 ते 38, 18 ते 38 सेमच तुम्हाला इथं बघायला मिळतं. आता या दोघांच्या परीक्षा कोणाकडून आयोजित केल्या जातात. मागील 2023 मध्ये जेव्हा झाल्या, तलाठी ही परीक्षा TCS या संस्थेकडून करण्यात आली होती आयोजित, आणि ग्रामसेवक ही IBPS कडून आयोजित करण्यात आली होती. आता 2025 मध्ये जी काही तलाठी भरतीची परीक्षा होणार आहे तर ती देखील TCS मार्फतच राबवली जाण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. MPSC कडे ही परीक्षा अजून तरी गेलेली नाही. खूप सारे उमेदवार म्हणतात की MPSC कडे जाणार आहे, खूप ठिकाणी चर्चा आहे. मित्रांनो, अजून गेलेली नाही, त्याला खूप कालावधी आहे. मे बी भविष्यात जी कुठली पुढची तलाठी भरती असेल त्याच्या चान्सेस असू शकतात, पण तरीही ही भरती जी आहे ही मार्फत TCS मार्फतच होणार आहे. आणि एक गोष्ट तुम्ही इथं लक्षात घेतली पाहिजे, जरी MPSC कडे गेलं तर MPSC फक्त ऑफलाईन परीक्षा कंडक्ट करते. ऑनलाईन परीक्षा MPSCच्या या TCSच घेत असतं, हे लक्षात घ्या. अजून MPSCचे जास्त परीक्षा ऑनलाईन नाही आहेत, पण भविष्यात या ज्या सरळ सेवा गेल्या तर या सरळ सेवा MPSC कडे जातील आणि MPSC पुढे हे हँडओव्हर कोणाला करू शकतं, TCS ला करू शकतं. कारण की अशाच पद्धतीने स्किल टेस्ट जी आहे ना ती देखील TCSच घेत असते MPSC साठी. तर एक कळलं की सरळ सेवे पॅटर्न नुसारच या परीक्षा होत असतात. TCS IBPS या दोघांपैकी एक. याची जाहिरात कधी येते बघा, मागे जाहिरात आली होती 2023 मध्ये याची जाहिरात आलेली होती. आता ग्रामसेवक याची काही स्पेशल जाहिरात नाही येत. याची जाहिरात एक जिल्हा परिषदेची भरतीची जाहिरात येते, त्याच्यामध्ये पद असतं आणि त्याचं नाव असतं कंत्राटी ग्रामसेवक. बघा, कंत्राटी ग्रामसेवक बघा, ही 43 दिल्याची आय थिंक काहीतरी वर्धाची ऍड असेल माझ्या अंदाजे, वर्धा झेडपीची ऍड असेल. याच्यामध्ये वेगवेगळी पद असतात, जसं की आरोग्य सेवकची पद त्याच वेळी येते आणि त्याच वेळी ग्रामसेवकाची येते. पण तुम्ही कुठल्याही झेडपीला जे आहेत तर ते अप्लाय करू शकतात. त्याच पद्धतीने तलाठीची पण 2023 मध्ये आली होती आणि 2025 मध्ये ही परीक्षा जी आहे तर ती होणार आहे. जवळपास 1700+ पदांसाठी वित्त विभागाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. तो पास झाल्यानंतर लगेच ऍड येणार आहे आणि याची जी ऍड येणार आहे तर त्याच्यामध्ये असं नाव असेल बघा, महसूल वन विभाग, आणि तलाठी नसणार आहे. आता तिथं नाव असणार आहे ग्राम महसूल अधिकारी. तलाठीची सेपरेट ऍडव्हर्टाइजमेंट येते, ग्रामसेवकाची सेपरेट येत नाही. ती जिल्हा परिषदेच्या याच्यात असते, म्हणून उमेदवारांना ते कळत नाही. परीक्षा पॅटर्न कसा असतो बघा, सगळ्यात आधी ग्रामसेवकाचा परीक्षा पॅटर्न जर पाहिला तर त्याच्यामध्ये विषय असतात मराठी, इंग्रजी,
अंकगणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि कृषीशी संबंधित प्रश्न असतात. अशा 40 प्रश्न असतात 80 गुणांसाठी. आणि इथं वरती 15 प्रश्न, म्हणजे हे 15 चोक 60 हा याला म्हणतात उमेदवार नॉन टेकचा पार्ट. तुमचा नॉन टेकचा पार्ट हा असतो तुमचा टेक्निकलचा पार्ट. 100 प्रश्न 200 गुणांसाठी आणि 200 गुणांच्या आधारे तुमची निवड होत असते. तलाठीला लक्षात घ्या, इथं 4च विषय असतात, इंग्रजी, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित आणि एकूण गुण. याच्यात 25 प्रश्न 25 प्रश्न 25 प्रश्न 25 प्रश्न, प्रत्येक सेक्शनला 25 प्रश्न असतात, 50 गुण असतात. असे 100 प्रश्न आणि 200 गुण. 200 गुणांच्या आधारे तुमचा कट ऑफ असतं. पण मागच्या वेळी कट ऑफ 220 गेला होता. कसं काय गेला होता? कारण की त्याला नॉर्मलायझेशन नावाची एक प्रक्रिया असते, त्याच्यामुळे ते ऍक्च्युअल गुणांपेक्षा जास्त तो काहींना गुण मिळालेले होते. परंतु जर तुम्ही याच्यात जर अभ्यासक्रम व्यवस्थित पद्धतीने बघितला ना मित्रांनो, तुम्हाला असं कळेल की ग्रामसेवकाला पण हेच विषय आहेत बघा. मराठी, इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित. काही बदल आहे का? दोघांचा सिलेबस सेम आहे. फक्त ग्रामसेवकाला एक काय लागतं एक्स्ट्रा, तुम्हाला कृषी हा घटक अभ्यासावा लागतो. म्हणजे जर तुम्ही तलाठी या पदाची तयारी करत असाल तर तुमची ऑटोमॅटिक ग्रामसेवक या पदासाठीची तयारी होऊन जाणार आहे. फक्त तुम्हाला एक्स्ट्रा एक 40 प्रश्नांचा आहे, तेवढं मात्र तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. म्हणजे तुम्ही तलाठीचा अभ्यास करा, ग्रामसेवकाची अर्धी तुमची तयारी, 60% तयारी तुमची होऊन जाते तिथंच. कामाचं स्वरूप पाहूया तलाठी आणि ग्रामसेवकामध्ये. बघा, पहिले ग्रामसेवकाची कार्य काय? पहिली त्याची एक प्रशासकीय कार्य, म्हणजे काय की ग्रामपंचायतींमध्ये बैठका ज्या होतात त्याची नोंदी ठेवायची आहे. ग्रामपंचायतींचे जे ठराव होतात, हिशोब, पत्रव्यवहार इत्यादी व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी ही ग्रामसेवकावर असते. गावातील जन्म, मृत्यू, विवाह यांच्या नोंदी तो ठेवत असतो. आणि ग्रामपंचायतीच्या उत्पन्न आणि खर्चाचा हिशोब ही सर्व कामं ग्रामसेवकाला करावी लागतात. त्यासोबतच शासनाच्या विविध योजनाचा, जसं की मनरेगा, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, तर या सर्व योजना गावात राबवण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. त्यासोबतच शेती, सिंचन, पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण इत्यादी विकास कामांमध्ये मदत करणे, ग्रामपंचायतीतून मंजूर कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी पाहणी आणि मार्गदर्शन करण्याचं काम तो करत असतो. त्यासोबतच लोकसंपर्क आणि जनजागृती, गावातील लोकांना विविध शासकीय योजना समजावून सांगणे, नागरिकांच्या अडचणी आणि तक्रारी ऐकून योग्य अधिकाऱ्यांकडे मांडणी करणे, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, पर्यावरण याबाबत जनजागृती करणे. त्यासोबतच निवडणूक आणि जनगणनेच्या संदर्भातले कामं पण लागतात. निवडणुकीच्या वेळी मतदार याद्या तयार करणे आणि ते अपडेट करण्याचं काम असतं. जनगणना, सर्वेक्षण यामध्ये देखील त्याची एक महत्वाची भूमिका जी आहे तर ती असते. ग्रामपंचायतीच्या काही मालमत्ता असतात, काही जागा असतात, काही असेट असतात, त्यांची नोंद त्याला ठेवावी लागते. गावातील शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र यांच्याशी त्यांना समन्वय साधावा लागतो. शासनाकडून मिळणारे निधी आणि अनुदान यांचं योग्य असं वितरण जे आहे तर ते करावं लागतं. ग्रामसेवक वर्षभर खूप मजा मारतात, म्हणजे खूप चांगली ड्युटी आहे ती. फक्त जेव्हा ग्रामसभा होते ना त्यावेळी मात्र ग्रामसेवकांना काही ना चक्कर येतात, काही आजारी पडतात, काही पळून जातात. तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल बघा. म्हणून ग्रामसेवकाची ड्युटी खूप छान आहे, कामाचं स्वरूप खूप छान आहे, त्याचं बसून जॉब आहे. काय तो जास्त फील्डवर जात नाही, कधीतरी जातो. ते मनरेगाचे असेल ते फोटो वगैरे बघायला जातो, कोणी अधिकारी आला त्याच्यासोबत इन्स्पेक्शनला तेव्हाच जातो. एखादा रस्त्याचं बांधकाम चालू असेल, एखादा गार्डनचं बांधकाम चालू असेल किंवा काहीच असेल तर तो कधीतरी एक पाहणी दौरा करतो फक्त. बाकी त्याचं मोस्ट जे काम असतं ना तर ते ऑफिस जॉबच असतं. पण फक्त ग्रामसभा आली तर ग्रामसेवक, निम्मे ग्रामसेवक जे आहेत तर ते आजारी पडायला तिथं सुरुवात होऊन जाते. पुढे तलाठींची कामं. आता तलाठींची काय कामं आहेत तर हे तुम्हाला डेली तुमचे जे शेती वगैरे असेल तर तुम्हाला माहितीच असेल. एक म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं 7/12 उतारा काढून द्यायचं काम, त्याच्याकडे यायचं. 8 फेरफार नोंदी आणि इत्यादी जमीन नोंदी ठेवणे आणि अद्ययावत करणे. जे काही आपण शेती विकतो तर त्यावेळी पण शेती नावावर करावं लागतं दुसऱ्याचे, तर ते नाव पण बदलून देण्याचं काम शेवटी तलाठ्याकडेच येत असते. शेवटी शेत जमिनीवरील मालकी हक्क, खरेदी विक्री, वारस नोंदी यांची फेरफार करणे, पिकांची नोंदणी आणि पीक पेरणीचा दाखला तयार करणे. आता काय होतं माहिती का, खूप सारे हायवे जमिनी जातात बघा. त्यावेळी जसं समृद्धी हायवे गेला होता तर त्यावेळी झाडांची नोंद देखील त्याला ठेवावी लागते त्या 7/12वर. कधी कधी आंब्याची झाडं किंवा काही विशेष झाडं असतात, कारण की ती झाडांची भरपाई शासन त्यांना देत असतं शेतकऱ्यांना. म्हणून त्यावेळी देखील तलाठ्याचा रोल हा फार महत्वाचा असतो. म्हणजे असे कोणी हायवे, समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग असे ज्या ज्या गावातून जातात ना त्या गावातील तलाठींना वेगळीच कामं लागून जातात आणि त्यांच्यामागे खूप कामं असतात आणि त्यांना लय प्रतिष्ठा प्राप्त होते. मग त्याच्यानंतर शेतकऱ्यांकडून जमाबंदी, महसूल, पाणीपट्टी, कर आणि दंड वसुली करणे,
शासनाकडे महसूल वेळेवर जमा करणे, विविध शासकीय दाखले उदाहरणार्थ उत्पन्न, निवासी, जात, शेत जमिनीचा दाखला देण्यासाठी आवश्यक माहिती, उत्पन्न दाखला काढावा लागतो, त्याच्यानंतर आपलं एनसीएल निघतं, तर त्यावेळी तलाठी महत्वाचा असतो. नैसर्गिक आपत्ती जसं पूर, दुष्काळ, आगीचे नुकसान यांचे पंचनामा करून अहवाल तयार करणे, ग्रामपंचायत, पोलीस, इतर शासकीय कार्यालयांना आवश्यक नोंदी देणे, कायदा सुव्यवस्था, निवडणुकीच्या काळात मतदार याद्यासाठी आवश्यक माहिती देणे, गुन्हेगारी प्रकरणे, वाद, शेत जमिनीवरील हक्कांच्या तक्रारी यांसंबंधी प्रारंभी माहिती गोळा करून प्रशासनाला देण्याचं काम असतं. शासकीय योजना असतात वेगवेगळ्या कृषी विम्याच्या संदर्भातल्या आणि अनुदानासाठी अर्जदाराची जमीन तपासणे, पीक विमा, पीक कर्ज यासाठी प्रमाणपत्र देणे, गावातील जनगणना सर्वेक्षण मोजणी करताना कामात सहभागी व्हायचं आहे. यांच्या कामाच्या स्वरूपात जर पाहिलं ना तर तलाठीला थोडं जास्त फील्ड वर्क असतं, आणि याच्या कामात थोडा ताणतणाव आपल्याला जास्त बघायला मिळतो ऍज कम्पेअर टू ग्रामसेवक. आता ग्रामपंचायतींच्या बिल्डिंग फार हायफाय झालेल्या आहेत, खूप छान एसी वगैरे, नवीन खुर्च्या आता लावलेल्या दिसतात, नवीन टेबल, नवीन पीसी वगैरे, तर यांचं काम होऊन जातं, तिथंच असतं ते, म्हणून यांना काही जास्त त्रास नसतो. पण तलाठीला थोडी एक्स्ट्रा कामं तुम्ही म्हणू शकता, त्यांना बाहेरही फिरावं लागतं, मध्ये पीक विमा चालू खूप मोठ्या ज्या आहेत तर त्या रांगाच्या रांगा लागतात लगेच. बघा हे त्यांची कामं. बदली, आपण दोघांची बदलीचं जे आहेत तर ते बघूया. बघा ग्रामसेवकाची जी बदली पाहिली तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायत विभागाचा एक कर्मचारी आहे. याची बदली नियुक्तीचा अधिकार झेडपी कडे आहे आणि बदलीचा अधिकार हा मुख्य कार्यकारी अधिकारी जे सीओ असतात झेडपीचे, तर यांच्याकडे बदली म्हणजे यांच्याकडे अधिकार असतात बदलीचे. एकाच जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये देखील त्यांची बदली केली जाते किंवा ग्रामपंचायतीमध्ये बदली केली जाते. आणि लक्षात घ्या ज्यांचा जो जिल्हा असतो, कारण की हे झेडपी नुसार जागा भरल्या जातात, तर एक झेडपी सोडून दुसऱ्या झेडपी मध्ये बदली होत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या, कारण की त्याच झेडपी मध्ये तुम्हाला काम करावं लागतं. ओके. सेवा संरक्षण नियमानुसार काही वर्ष एका ठिकाणी झाल्यावर बदली होते, जवळपास 3 वर्ष. बघा पहिले 3 वर्ष तर कंट्रॅक्टिव्ह स्वरूपाचं असतं, तो सोडून द्या. जे रेग्युलर होतात तर रेग्युलर झाल्यानंतर 3 वर्षांनी बदली होत असते आणि आय थिंक 6 वर्ष झाल्यानंतर काहीतरी तुम्हाला आणखी बदलीचे काही विशिष्ट अधिकार पण जे आहेत तर ते मिळत असतात. बघा स्वेच्छेने अर्ज करून परस्पर बदली, म्युच्युअल ट्रान्सफर हा जो पर्याय ना आपल्या महाराष्ट्रात जास्त युज नाही होत, रेल्वेमध्ये खूप छान पद्धतीने युज होतो. म्हणजे तुम्ही काही वर्ष पूर्ण केल्यानंतर काय होतं माहितीये का, एखादा कॅन्डिडेट म्हणतो की मला एका एक्स गावाला जायचंय आणि इथं वाय गाव आहे. एक्स वाला म्हणतो मला वायला जायचंय, वाय म्हणतो मला एक्स ला जायचंय. ते काय करतात, दोन्ही रजिस्टर करतात आणि त्या पोर्टलला दिसतं लगेच की अरे दोघांना यायचं, ते लगेच ट्रान्सफर मारून देतात त्यांचं, कारण की त्याला म्युच्युअल ट्रान्सफर म्हणतात. अजूनही महाराष्ट्रात ते म्युच्युअल ट्रान्सफर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण वापरतच नाही, अजून पण ते अधिकाऱ्यांच्या हातातच आपल्याला ट्रान्सफर आपल्याला पाहायला मिळतात. बघा तलाठ्यांची बदली चे अधिकार जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत असतं. जिल्हाधिकारी त्यांची बदली जी आहे तर ते करतात. एकाच तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात त्यांची बदली केली जाऊ शकते, बदलीचा काही प्रॉब्लेम नाही त्यांचं, कारण की ते पण जिल्ह्यावाईजच असतं. फॉर एक्झाम्पल पुणे जिल्ह्याचं असेल तर पुणे जिल्ह्यात त्याची कुठेही बदली जी आहे तर ती करण्यात येऊ शकते तलाठीची, हे लक्षात घ्या. किंवा तलाठीची कामं शहरात पण असतात बरं का, शहरात पण जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना बोलवलं जाऊ शकतं, शहरातही करू शकतात. त्याच्यानंतर तालुक्याच्या लेवलला देखील काम ते करू शकतात. तहसीलदार कार्यालय असतं तिथं पण तलाठीला बोलून कामाला लावू शकतात. असं नाही की ते फक्त ग्रामीण भागातच काम करतात असं नसतं. जसं ग्रामसेवकाचं फिक्स असतं की तो ग्रामपंचायतीमध्ये जे आहे तर तो बऱ्यापैकी काम करतो, तसं तलाठी जो आहे ना हा शहरात पण असतो बरं का, शहरात पण तलाठीची कामं असतातच. म्हणून बदलीचा दोघांना काही एवढा इश्यू नाही येत, बदली वगैरेचा तो काही एवढा मेजर इश्यू नसतो. बदली तुमची जी ठरलेली वर्ष असतात तर त्याच्यानंतर तुमची बदली ही केली जाऊ शकते. प्रतिष्ठा जर पाहायला झालं बघा, तलाठीची कामं काय असतात बघा, महसूल विभागामुळे गावात त्याला मान प्राप्त होतो. का? कारण की 7/12 जमीनच आपली जमीन राहून पण कागद त्याच्याकडे असतो ना, म्हणून तो कागदामुळे आपल्याला त्याला मानपान द्यावा लागतो. या नोंदीसाठी सर्वजण तुमच्याकडेच येत असतात, म्हणून 10 वेळा तात्या, भाऊसाहेब काय ते आता म्हणतात गावाकडे वेगवेगळे, तर ते म्हणतात तुम्हाला. ग्रामसेवकाचं पण काय, गावातील विकास कामं हाताळण्यामुळे थेट लोकांशी तुमचा संपर्क असतो. ग्रामसभा आणि पब्लिक लाईफ मुळे आपोआपच तुमची ओळख असते. ग्रामीण भागात किती सदस्य असले तर सर्व सदस्य पहिले तुमच्याकडे येतात, विरोधी पण तुमच्याकडे येतात, सत्ताधारी पण तुमच्याकडे येतात, कारण की तुमच्याकडे नोंदी असतात आणि तुमचं बँक अकाउंट हे लिंक असतं. म्हणजे जे काही पंचायतचं बँक अकाउंट असतं ते ग्रामसेवकाच्या मोबाईल नंबरला पण लिंक असतं. म्हणजे तिथनं 1 रुपया आला किंवा 1 रुपया गेला तर लगेच तुम्हाला मेसेज जो आहे तर तो येत असतो, म्हणून तुम्हाला सगळेजण समावून ठेवत असतात. म्हणजे प्रतिष्ठा पाहायला गेली तर दोघांना खूप जबरदस्त प्रतिष्ठा आहे, ग्रामसेवक आणि तलाठी या पदाला, म्हणजे कंपॅरिझनच नाही.
प्रमोशन जर आपण पाहूया बघा, प्रमोशन सगळ्यात आधी आपण तलाठीचं प्रमोशन पाहूया बघा. तलाठीचं पहिलं जे प्रमोशन होतं ते आहे मंडल अधिकारी म्हणून, सर्कल ऑफिसर म्हणून. त्याला त्यावेळी 35,400 ते 1,12,400 पर्यंत वेतन जातं, जवळपास 45,000 ते 55,000 रुपये इन हँड जातं. आणि त्याच्यानंतर त्याचं काम अनेक तलाठ्यांवर देखरेख ठेवणे आणि महसुली वसुलीची जबाबदारी त्याच्यावर जाते. काही वर्ष झाल्यानंतर जवळपास 5-5 वर्षानंतर बदली होत असते, प्रमोशन होत असतं. आणि याच्यामध्ये कसं असतं माहितीये का मित्रांनो, एक आश्वासित योजना असते ज्या अंतर्गत जर तुमचं प्रमोशन नाही झालं ना तरी तुम्हाला ती वेतन श्रेणी लागू होऊन जाते. फॉर एक्झाम्पल एखाद्याचं प्रमोशन सर्कल ऑफिसरला नाही झालं तरी देखील त्याची जी S8ची वेतन श्रेणी आहे ना, आधी 25,500चं बेसिक पे होतं, तर ते बेसिक पे बदलून जे काही मंडलचं होतं, फॉर एक्झाम्पल मंडल अधिकारीचं 35,400 असेल बेसिक, तर ते लागू होऊन जातं. म्हणजे तो जरी त्या पदावर जरी नाही पोहोचू शकला कारण की रिक्त जागा नसते तरी त्याला फिक्स काही वर्षानंतर जवळपास 10 वर्षानंतर त्याचं एक पहिलं प्रमोशन होतं आणि त्याला ती वेतन श्रेणी ऑटोमॅटिक लागू होऊन जाते. तर हा एक गव्हर्नमेंटमध्ये गेल्याचा फायदा असतो. त्याच्यात तर नायब तहसीलदार मध्ये पण त्याचे प्रमोशन होऊ शकतं. 38,600 1,22,800 जवळपास 60-70 हजार रुपयांपर्यंत त्याचं इन हँड येतं. त्याच्यानंतर तहसीलदार पदापर्यंत तो जाऊ शकतो. ते फार कमी लोक जातात बरं का. आपल्याला सांगायला भारी वाटतं की तो मंडल अधिकारी बनतो, नायब तहसीलदार बनतो, असं होत नाही. प्रत्येक तलाठी काय तहसीलदार नाही बनत, शक्य नाही. कारण तलाठी किती असतात, तहसीलदार किती कमी असतात. तर काहीच लोकांचं होत असतं की जे चांगले कामं करतात किंवा ज्यांच्या सर्व्हिस रेकॉर्ड चांगलं असतं, जे कधी 100 रुपये 50 रुपये घेताना सापडलेले नसतात, असे तलाठी जे आहेत तेच तलाठी इथपर्यंत जे आहेत तर ते पोहोचत असतात. ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे आपला ग्रामसेवक बघा, पहिली जो तो 3 वर्ष कंप्लीट करतो ना, पहिले 3 वर्षानंतर त्याचं एक प्रमोशन म्हणजे त्याचं ओरिजिनल पद त्याला भेटतं ग्रामपंचायत अधिकारी. ज्यावेळी त्याचं वेतन किती होतं S8चं 25,500 ते 21,100. त्याच्यानंतर 10 वर्ष त्याने जर दिलं तर त्याला म्हणजे लवकर भेटतं. विस्तार अधिकारी पहिलं प्रमोशन मिळतं, ते असतं S14चं 38,700 1,22,800. पुन्हा 10 वर्षानंतर त्याला ऑटोमॅटिक काय मिळणार आहे, सहाय्यक गट विकास अधिकारी S15ची वेतन श्रेणी 41,800 1,32,300. त्याच्यानंतर त्याला गट विकास अधिकारी म्हणून प्रमोशन मिळू शकतं, ज्यात त्याची वेतन श्रेणी S20ची असते 56,100 1,77,500. सगळ्यांना भेटतं का? सगळे नाही भेटत. जे ग्रामसभा व्यवस्थित अटेंड करतात, ज्यांना ग्रामसभेमध्ये चक्कर येत नाही, अशा सर्व ग्रामसेवकांना इथपर्यंत जे आहे तर ते प्रमोशन मिळून जातं. आता बेस्ट पोस्ट कोणते आपण इथपर्यंत पाहिलं तर पहिला प्रश्न आपला निर्माण होतो, बेस्ट पोस्ट कोणते. बघा, जर तुम्हाला कागदपत्र, प्रशासन, जमिनी संबंधी काम आवडत असेल, तुम्हाला कृषी संबंधी काम आवडत असेल, तुम्ही शेतकऱ्यांची मुलं असाल तर तलाठी सगळ्यात बेस्ट पोस्ट तुमच्यासाठी, तलाठी तुम्ही निवडायची. त्यासोबतच जर तुम्हाला लोकांची संवाद साधायला आवडत असेल, ग्रामीण भागातील जे काही विकासाचे वेगवेगळे पैलू आहेत, ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने राबवायच्या असेल, गावात काहीतरी विकास करायचा असेल तर तुमची बेस्ट पोस्ट असणार आहे ग्रामसेवक. म्हणजेच आता बेस्ट पोस्ट ही तुमच्या आवडीनुसार, तुमच्या स्वभावानुसार जे आहे तर ते ठरत असते. आणि तुमची ड्रीम पोस्ट कोणती, तुमची बेस्ट पोस्ट कोणती हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि त्याचं कारण काय ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवलं पाहिजे. आणि तलाठी भरती 2025 ची जाहिरात येणार आहे मित्रांनो. खूप सारे उमेदवार अजूनही याच भावात आहे की कधी येईल तेव्हा अभ्यास करू, बघू, येणार आहे, मग वेळ भेटेल. वेळ फार कमी मिळतो. मागच्या वेळा असंच झालं, ऍड आली आणि काही उमेदवारांनी अभ्यास न केल्यामुळे मागच्या वेळी ते होऊ शकले नाही. तर आता तुमच्याकडे ती चांगली संधी जी आहे तर ती आहे. आणि जर तुम्हाला वाटतं की बॅचेस मी नंतर जॉईन करेल, आल्यावर असतात काही, तर ते पण होतात. बॅचेस विषयी प्रॉब्लेम नाही. पण मी एक सजेस्ट करेल की तुम्हाला पुस्तक तरी तुम्ही नक्की आता परचेस करावं. बघा, आपण हे पुस्तक एक डिझाईन केलेलं आहे की ज्याच्यात मागे 2023 मध्ये ज्या काही प्रश्नपत्रिका झाल्या होत्या, जवळपास 57 प्रश्नपत्रिका झाल्या होत्या, या 5,700 प्रश्न जर तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही TCESचा पॅटर्नच क्रॅक करून टाकणार. म्हणजे TCESची कुठलीही परीक्षा तर त्याच्यामध्ये हाच पॅटर्न रिपीट होतो, हेच प्रश्न जवळपास रिपीट होतात. तुम्हाला देखील इथं कळेल की सेम प्रश्न बऱ्यापैकी त्याच एरियाशी रिलेटेड रिपीट झालेले आहे. तर तुम्ही सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल, हे पुस्तक घ्या, तुमच्या नजीकच्या बुक स्टोअरला जा किंवा हा नंबर दिलेला आहे या नंबरला संपर्क करा. हे पुस्तक तुम्ही आजच ऑर्डर करा, आज ऑर्डर करा. हे पुस्तक वाचा. तुम्हाला वाटेल की मार्गदर्शन मी नंतर घेते जाहिरात आल्यावर, तरी देखील चालेल. तरी मुलं पास होतात, असं नसतं की कोणी पास होत नाही, पास होतो. पण तुम्हाला मी एक सजेस्ट करेल की बुक तरी तुम्ही नक्की घ्या. बुकच्या माध्यमातून तुमचा स्टडी हा परफेक्ट होतो, हे निश्चित आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.